नमस्कार सर्वांचे कथा लेखन मराठी स्टोरी या चॅनेलमध्ये स्वागत आहे। आज आपण कथा पाहणार आहोत। त्या कथेचं नाव आहे अगम्य जंगल, भाग पहिला। लेखक आहेत सुयश भोसले। जर याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या। किती गूढ, किती घनदाट व किती बेलाग आहे ना हे भयप्रद जंगल। केवळ या बुलंद चंद्रतारा माचीवरून आपण उभं राहून एक दृष्टिक्षेप टाकला तरी काळजात धस होतं। चंद्रतारा माचीवरून मोरगडला चहूबाजूने विळखा घातलेल्या कीर झाडाझुडपांचे, विचित्र महाकाय वृक्षांचे ते घनदाट अरण्य दिसत होते। मोरगडावरून शुक्रगडाच्या दिशेने नेणारी 18 टेकड्यांवरील ती एक अरुंद पाऊलवाट मन भेदरून सोडत होती आणि माचीवरून जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत रावाचं हिरवगर्द अरण्यच दिसत होतं। ते भयप्रद विहंगम दृश्य पाहून आम्ही चौघांनी मोरगडाची चंद्रतारा माची उतरायला सुरुवात केली। चंद्रतारा या नावाप्रमाणेच ती माची अर्धगोल चंद्रासारखी विशाल पसरलेली होती। ते सारे विलोभनीय दृश्य मनात साठवत हळूहळू आम्ही माची उतरत होती तेव्हा सूर्य अस्ताला झुकत होता। त्याच्या संधी प्रकाशात आजूबाजूचं घनदाट जंगल पिवळसर भासत होतं। आम्ही दबकत हळुवारपणे माचीच्या उद्ध्वस्त पायऱ्या उतरत होतो। प्रत्येक पायरीवरून जपून पाय टाकत होतो। मी सर्वांच्या पुढे असल्याने येणारी पहिली पायरी मी तुडवत होतो, मग बाकीचे तिघे। जवळपास आता पायऱ्या आम्ही उतरून घेतल्या। आता माची भरम मध्यात आम्ही आलो असताना पायऱ्या संपल्या नाही। ते चंद्रभान देसाईंचे हाडवैऱ्याने म्हणजेच निजामाने चंद्रभान देसाईची निर्घुण हत्या करून त्याचं राज्य गिळून हा बलाढ्य मोरगड पुरा उद्ध्वस्त करून टाकला। त्याची साक्ष युगायुगाने या उद्ध्वस्त पायऱ्या येणाऱ्या प्रत्येक काळाला व माणसाला सांगत असाव्यात। पण इथे तर आता पायऱ्याच शिल्लक राहिल्या नव्हत्या। इथं होती एक अरुंद चिंचोळी वाट। त्या वाटेच्या डाव्या बाजूला थेट दरीत कोसळणारा कडा व दुसऱ्या बाजूला माचीचा काळा कभिन्न कातळ कडा। ती काळजात धडकी भरवणारी अरुंद वाट तुडवताना कोणताही आधार आम्हाला नव्हता। आम्ही चौघेही त्या कातळ भिंतीला चिकटून सावकाश पुढे सरकत होतो। श्वासोच्छ्वास वाढले होते तसे सभोवतालच्या गर्द जंगलातून सोसाट्याचा वारा जोराने वाहत येत होता आणि थेट त्या कातळ खडकाला धडकत होता। तो वारा एवढा विचित्र व ताकदवान होता की तो आला की आम्ही माचीच्या कातळाला बिलगूनच एका जागी स्थिर उभं राहत असू। मग काही वेळाने तो वारा जाई, मग आमचं चालणं सुरू होई। काही पावले चालल्यानंतर एक निसरडी वाट आली, त्यावरून सर्वजण दबकत हळुवारपणे पाऊल ठेवत चालत होते। मीही तसाच चालत होतो। मी सर्वांच्या पुढे असल्याने त्या काळवंडत चाललेल्या वातावरणात समोरील घनदाट जंगल कमालीचं भेसूर दिसत होतं। तिकडे बघितलं की मला भिरभिरीच आली। मी माझं पाऊल उचललं न जमिनीवर ठेवायच्या आत अचानकपणे मी गरंगळत कोलांड्या मारत खाली गेलो। वाटेत असणाऱ्या भल्या मोठ्या धोंड्याला जाऊन धडकलो। मला दोन क्षण काहीच कळलं नाही। नुसता सुन्न आवाज माझ्या कानात गुंजराव करीत राहिला। मला माझ्या बाबतीत काय झालं तेच कळेना। मी लगेच चाचपडत उठलो, अंग झटकलं। मागून माझे मित्र धावत धावत माझ्याजवळ आले। ते काय तर बोलत होते, पण त्यांचा आवाज मला ऐकूच येत नव्हता। निव्वळ सुन्न आवाज माझ्या कानात घुमत होता। मी हादरलोच। तो क्षण जणू मी काही बहिरा झालो का काय असं मला वाटू लागलं। ते बोलत होते पण मला काहीच ऐकू येत नव्हतं। मनस्वी मी घाबरलो। हृदयाची कंपनी अति तीव्र झाली। मी माझ्या दोन्ही कानात बोटे घालून गरागरा फिरवली व बाहेर काढली तेव्हा माझ्या कानावर एक मोठा आवाज येऊन पडला, अरे लागलं तर नाही ना तुला कुठे? कसा काय घसरलास? अमोलने, माझ्या मित्राने मला विचारलं। पाय कसा घसरला हे मला कळलं नाही, पण तो खूप जोरात घसरला होता। कोलंड्या खात त्या भल्या मोठ्या दगडाला जाऊन धडकलो होतो म्हणून वाचलो, नाहीतर थेट शेकडी फूट खाली दरीतच कोसळलो असतो। दरीत कोसळून मेलो असतो। मला कुठं लागलं आहे हे मी अंग चाचपून बघू लागलो। माझ्या उजव्या दंडाला दगडाचा मार लागला असावा, कारण तो खूप जोराने ठणकत होता। गुडघ्यापसली पॅन्ट फाटून गुडघ्याला खरचटलं होतं आणि शर्ट थोडाफार फाटला होता। या व्यतिरिक्त मला बाकी काही इजा पोहोचली नव्हती। मी थोडक्यात बचावलं होतं। केवळ खरचटण्यावर मी निभावलं होतं व उठून पुन्हा चालू लागलो। लगभग 10 मिनिटांनी आम्ही ती अरुंद वाट पार केली। त्यानंतर जरासा मोठी वाट लागली। ती तुडवत मनमुराद सूर्यास्ताचा विलोभनीय नजारा पाहत चाललो होतो। कोणी एक शब्दही उच्चारत नव्हतं, केवळ निशब्दपणे पुढे चालत होतो। त्यामुळे भोवतालच्या अतिशांत वातावरणातील भयान शुकशुकाट काळजात धडकी भरवत होता। त्यानंतर खाली उतरण्यासाठी एक लोखंडी शिडी होती। हळूहळू ती शिडी आम्ही उतरू लागलो। मी यावेळेस सर्वांच्या मागे उभा राहिलो।
एक एक करून सर्वजण उतरू लागलो. आधी अमोल उतरला, त्यानंतर मण्या उतरला. त्याच्या पाठीमागे सागर उतरू लागला. त्याबरोबर मीही शिडी उतरायला घेतली. शिडीवर पहिला पाऊल टाकला तेवढ्यातच सागरचा पाय शिडीवरून सटकला व तो खाली जाऊन आदळला. मी भरभर शिडी उतरून खाली गेलो. त्याच्यापाशी गेलो. त्याला हाताच्या कोपऱ्याला व पायाच्या नडगीला बेदम मार लागला होता. हाताच्या कोपऱ्यातून रक्त ओघळत होतं. मी तिथे लगेच रुमाल बांधला व त्याला अजून कुठे लागलं आहे का याची विचारणा केली. त्यावेळी त्याने केवळ मुंडी हलवूनच नकार दिला. मग पुन्हा आम्ही शांततेत माची उतरू लागलो. आम्हाला माची उतरायला घेऊन जवळपास 1.5 तास झाला होता, तरी आमची माची उतरून झाली नव्हती. इतकी प्रचंड तिची उंची होती व घसरडी अवघड उतरण. मात्र ती आम्ही उतरलो. माचीच्या खाली आलो तोपर्यंत सूर्य मावळून संपूर्ण काळाकुट्ट अंधार पसरला होता. आम्ही त्या भयान काळोखात चंद्रतारा माचीकडे नजर उंचावून बघितले तर एक भीमकाय अकराळ विक्राळ रूप धारण केलेले एक अजस्त्र पर्वत उभा आहे व तो आमच्यावर आता कोसळणार आहे असे क्षण 2 क्षण वाटून गेले. त्यामुळे आम्ही त्या अंधारात भयकंपित झालो. मग आम्ही आमची समोर नजर वळवली. समोर होत्या शुक्रगडकडे नेणाऱ्या अंधारात लुप्त झालेल्या त्या 18 लहान मोठ्या टेकड्या. त्या टेकड्या भर रात्री या भयान काळाकुट्ट अंधारात चढत उतरत रावाच्या घनदाट जंगलातून चालत जायचं होतं. त्यासाठी आम्ही बॅगेतल्या बॅटरी काढल्या व त्याच्या प्रकाशात तो घनदाट अंधार पोखरत चालू लागलो. रावाचं जंगलातून त्या 18 टेकड्या एक एक करून आम्ही चढू लागलो, उतरू लागलो. आमच्या आजूबाजूने भयान काळोखात गर्द झाडांच्या फांद्या जोरजोराने हलत होत्या. जंगलातून रात्रीची गस्त घालणाऱ्या वाऱ्या बरोबर हेलकावत होत्या. जमिनीवर पडलेल्या वाळल्या पाण्याची सळसळ मन भेदरून सोडणारी होती. त्या भयान रात्री आकाश निरभ्र दिसत होतं. विशेष म्हणजे त्या रात्री आकाशात एकही चांदणे पहुडले नव्हते, ना चंद्र उगवला होता. त्यामुळे वरील आकाश व सभोवतालचं जंगल कमालीचं काळपट व काळजात धडकी भरवणारं वाटत होतं. त्यात भर म्हणून कुडकुडती थंडीही आमचा पाठलाग करत होती. आम्ही भरभर पाय उचलत होतो. लवकरात लवकर शुक्रगडावर जाण्यासाठी धडपडत होतो. एव्हाना आम्ही 4 टेकड्या ओलांडल्या होत्या व 5व्या टेकडीच्या मध्यावर येऊन थोडासा विसावा घेण्यासाठी बसलो होतो. सर्वजण कमालीचे थकले होते. एवढ्या सर्द गारव्यातही सर्वांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. मी घामाने न्हाऊन निघालो होतो. त्यामुळे मी रुमाल काढून डोकं व मान पुसू लागलो. मान पुसताना माझ्या मानेवर काहीतरी चिकट द्रव्य लागलं. मी ते रुमालाने जोरात पुसून काढलं. त्या रुमालावर बॅटरीचा प्रकाश टाकला तर मी हादरलोच. बाकीचे भयभीत झाले. ते चिकट द्रव्य म्हणजे साकाळलेलं रक्त होतं. ते रक्त कोणाचं होतं, मानेवर कुठून आलं असा मला व माझ्या 3 मित्रांना प्रश्न पडला. ते मला विचारू लागले. मी बुचकळ्यात पडलो. माझा खांदा, मान व डोकं चाचपून पाहू लागलो. कुठे दुखापत झाली आहे का? माझ्या टाळूच्या मागे हात लावल्यावर मला कळलं इथे काहीतरी जखम झाली आहे. पण कशी झाली ही नेमकी जखम? आठवलं. माची उतरताना मी कोलांट्या खात पडलो व एका मोठ्या दगडाला धडकलो होतो. तेव्हा ती जखम झाली असावी बहुधा. त्यानंतर हळूहळू त्यातून रक्त ओघळत ते कालांतराने साकळलं असावं. अमोलने माझ्या डोक्याला रुमाल बांधला व आम्ही तेथून लागलीच निघालो. टेकडी हळूहळू दबकत उतरू लागलो. उतार असल्याने पाय घसरण्याचा धोका होता. आम्ही एकमेकांचे हात धरत धीराने उतरत होतो. त्या भयान रात्री जंगलात सोसाट्याचा वारा वाहत होता. त्या वाऱ्याच्या राक्षी ताकदीने त्या भयप्रद जंगलातील महाकाय वृक्षांच्या विशाल पसरलेल्या विक्राळ फांद्या हेलकावत होत्या. जोरजोराने थप्पड दिल्यासारखे एकमेकांवर आदळत होत्या. त्यामुळे होणारा विचित्र आवाज सर्वांनाच भयभीत करत होता. तसेच पायाखालची पानांची सळसळही वाढली होती. आमच्या पावलांबरोबर ती पानेही पुढे सरकत होती. जणू कोणीतरी मागून जोराने फूक मारत आहे व ही पाने त्याने उडत आहेत असे क्षणभर वाटू लागलं. भयभीत झालेलं आमचं मन अधिक वेगाने पाय उचलू लागलं. पण ती टेकडी संपेना. आम्हाला टेकडीचा पायथा दिसेना. माझं मन नाना विविध विचित्र शंकांनी थरकापू लागलं. त्यात भर म्हणून अंगाला झोंबणारी थंडी अंगावर काटे उभारू लागली. ते सारं सोसत निमूटपणे आम्ही भरभर चालत होतो. आता टेकडीचा पायथा आम्हाला दिसू लागला. आम्ही हर्षभरीत झालो. तो पायथा पाहून आम्ही शेवटी हर्षभरीत झालो. आणि अचानक जोराने वारा वाहू लागला. झाडांच्या फांद्या एकमेकांवर आदळू लागल्या.
पायाखालची पाने आमच्या डोक्यापर्यंत उंच उंच उडू लागली. त्याला साथ म्हणून आतापर्यंत न ऐकू आलेली रानपाखरांचा व रात किड्यांचा विचित्र भेसूर आवाज जंगल झाडीतून येऊ लागला. त्या विचित्र आवाजाची तीव्रता एवढी होती की आम्ही आमच्या कानात बोटे कोंबली तरी तो आवाज डोकं सुन्न करत होता. त्या निसर्गाने व जंगलाने अचानक पालटलेल्या रूपाने आम्ही खूपच भयकंपित झालो व जीव मुठीत घेऊन धावू लागलो. धावता धावता समोरचा अमोल बहुतेक खालच्या दगडाला ठेचाळून खाली पडला. त्याच्या पाठोपाठ आम्ही तिघे त्याच्यावर ठेचकळून आपटलो. तो जोराने ओरडला. त्याला खालचे दगड लागले असावेत बहुधा. क्षणभर आम्हाला काहीच कळलं नाही, पण आजूबाजूला कल्लोळ अचानक थांबला होता. ते पाहून आम्ही थबकलो. पटापट उठलो व अमोलला उठवले तर त्याला डोक्याला इजा पोहोचली होती. त्याच्या मस्तकातून रक्त ओघळू लागलं होतं. सम्याच्या हनवटीलाही मार लागून रक्त सांडत होतं. सागरच्या दुसऱ्या हाताचाही कोपरा फुटला होता. त्यातूनही रक्त येत होतं आणि मला कुठं लागले हे मी पाहू लागलो. बहुतेक मला लागलं नसावं असं वाटलं, पण तेवढ्यातच माझ्या डाव्या डोळ्याची भुई फाटून रक्ताची धार वाहू लागली आणि जमिनीवर सांडू लागली. मी झटकन हात डोळ्याकडे नेला व जोराने किंचाळलो. सर्वांनी माझ्याकडे भयभीत नजरेने पाहू लागले. माझा अर्धा शर्ट व संपूर्ण हात रक्ताने ओथंबला तरी रक्त थांबायचं नाव घेईना. सागरने बॅगेतील हळद काढून भुईवर भरली व लगेच दुसरा रुमाल काढून घट्ट बांधला. तेवढ्यात आकाशात एक कडकडून वीज चमकली. तिच्या आवाजाने सारा आसमंत दमदमून गेला आणि आम्ही भयंकर दचकलो व आभाळाकडे बघितले तर त्या आभाळात काळाकुट्ट ढगाळलेल्या ढगांनी गर्दी केली होती. आता आम्ही काही वेळातच मुसळधार पाऊस कोसळणार अशी चिन्हे दिसू लागली होती. त्यामुळे आम्ही आता अधिकच घाबरलो. अजून 13 टेकड्या पार करायचे होते आणि या भर जंगलात पाऊस पडला तर आम्ही राहायचे कुठे? शुक्रगडाकडे पोहोचायचे कसे? असे यक्ष प्रश्न आम्हाला पडले. आता याला एकच उत्तर होतं, फक्त अखंड चालत राहणं. आम्ही चालण्यासाठी पहिलं पाऊल टाकलं. पुन्हा एकदा जोरात वीज कडाडली. तिच्या लख्ख प्रकाशात ते भयप्रद जंगल जणू आमच्याकडे बघत भेसूर हसू लागलं होतं. त्याच्या भेसूर हसण्यामागे एक अघोरी डाव असावा असं मला क्षणभर वाटून गेलं. कारण भर जंगलात आल्यावरच आम्ही एक सलग आपटलो व आमचं रक्त या रावाच्या जंगलात सांडलं. ही तर निव्वळ सुरुवात नाही. असा भयंकर विचार माझ्या मनाला स्पर्शून गेला. तो त्वरित झटकत मी पुढे चालण्यासाठी सुरुवात केली आणि माझ्या प्रत्येक पावलांबरोबर कुणाच्या तरी पैंजणांचा छन 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 असा आवाज येऊ लागला. त्या अनामिक शांततेत तो अनपेक्षित आवाज जास्तच भयावह व काळजी पिळवटून टाकणारा होता. मी लटलट कापू लागलो. भेदरलेल्या डोळ्यांनी सर्वत्र डोळ्यांची बुबळे बाहेर काढून पाहू लागलो, पण इतरत्र तर कुणीच नव्हतं. मग हा आवाज कुणाच्या पैंजणांचा? पुन्हा छनछन आवाज आला. मी गरागरा माझी मुंडी फिरवून सर्वत्र पाहिलं, पण कोणीच नव्हतं. मग हा आवाज कोणाच्या पैंजणांचा? आणि तो आवाज बहुधा मला एकट्यालाच येत असावा, कारण बाकीचे तिघेही शांतपणे झपझप चालत होते. त्यांना तो आवाज आला असता तर तीही जागेवरच गलपटली असती. बहुतेक त्यांना तो आवाज आला नसावा, पण त्या पैंजणांच्या आवाजाने मी मनोमन भेदरून गेलो. माझ्या अंगात कापरं भरलं. पाय लटलट कापू लागले. काळजाचे ठोके अतितीव्र झाले. पण मी या गोष्टीची कुठेही वाच्यता करू शकत नव्हतो. कारण मी त्या तिघांना ही गोष्ट सांगितली तर ते तिघेही कमालीचे हादरून जातील आणि भेदरून गेले असते. त्यामुळे मी हे कोणालाही न सांगण्याचं ठरवलं. मला तो पैंजणांचा आवाज अधिक जवळ आल्यासारखा वाटू लागला. जणू माझ्या पावलाबरोबरच ती अदृश्य व्यक्ती पाऊल टाकत असावी. या भयान कल्पनेने मी भयानक अस्वस्थ झालो होतो. माझ्या डोळ्यात पाणी तरारलं. तेव्हा वाटलं मूर्खपणा केला. या मोरगड ते शुक्रगड या रावाच्या जंगलातून भर रात्री चालतच जायचं ठरवून. या जंगलातही भुताटकी मी पहिल्यापासूनच ऐकून होतो. आता ती प्रत्यक्ष ऐकत आणि अनुभवतही होतो. या विचित्र परिस्थितीचे परिणाम मला ठाऊक असूनही माझ्यासोबतही या निरपराध बिचाऱ्या तिघांना मी घेऊन आलो होतो. याचा मला आता भयंकर पश्चाताप होऊ लागला होता. पण आता इलाजही नव्हता. आम्ही झपाटलेल्या रावाच्या जंगलात पुरते अडकलो याची जाणीव केवळ मला
आणि फक्त मला एकट्यालाच झाली होती. रावाचं जंगल नव्हे, झपाटलेल्या रावाचं जंगल असं त्याची सर्वत्र ख्याती होती. कोण आहे हा राव ज्याच्या नावाने हे विस्तीर्ण जंगल वसलं आहे? आणि या जंगलाचं नाव घेताच गाववाले का का भयभीत होऊन तो विषय टाळतात याचं मला हळूहळू विचित्रपणे पण प्रत्यय आता येऊ लागला होता. मी अतिशय घाबरून गेलो होतो. आम्ही बघता बघता 5वी 6वी टेकडी ओलांडली व 7वी टेकडी चढायला सुरुवात केली. थोड्याच वेळात त्या टेकडीच्या माथ्यावर आम्ही पोहोचलो आणि समोर बघतो तर काय, एक तुटलेला कडा. आम्ही गोंधळलेलोच, कारण समोर तर अजून 11 टेकड्या असायला हव्या होत्या. तिथे तर तुटलेला कडा दिसत होता, पण आम्ही कुठेही चुकलो नव्हतो. तरी रस्ता कसा काय चुकला? माझं डोकं आता गरगरू लागलं. तेवढ्यात मला कळलं आम्हाला चकवा लागलाय ते. तेव्हा माझी भीतीने घाबरगुंडीच उडाली. माझा सारा धीरच खचला. फसलो, आता पक्के फसलो याची मला जाणीव झाली. अगदी जाणीव ह्याची मला झाली. आता आमचं काही खरं नाही. तेवढ्यात लख्खन आभाळात वीज चमकली आणि त्या विजेच्या लख्ख प्रकाशात आजूबाजूचं जंगल अधिकच भयावह भासू लागलं. अगदी भेदरलेल्या मनाने मागच्या पावली वळालो. 7व्या टेकडीच्या पायथ्याशी आलो. दुसरा रस्ता कुठे फुटतो का ते आम्ही पाहू लागलो. अगदीच आमची घाबरगुंडी वळाली होती. सगळीकडे आम्ही शोधाशोध करत होतो. 4ही दिशेने बॅटरी मारली आणि निरखून बघितलं, पण दुसरी वाट व दुसरा रस्ता आम्हाला कुठेही दिसत नव्हता. नुसते आजूबाजूने घनदाट जंगलाने व काळाकुट्ट अंधाराने हे पूर्ण जंगल वेढले होते. तेवढ्यात पुन्हा एकदा आभाळात वीज कडाडली. तिच्या प्रकाशाने ते भयप्रद जंगल आम्हाला स्पष्ट दिसलं व काळजात अगदी धस झालं व आमच्यावर मुसळधार पावसाची बरसात सुरू व्हायला लागली. पावसाचे तिरपे टपोरे थेंब तोंडावर रपारप मारा करू लागले. आम्ही सैरभैर झालो. क्षणभर भयकंपित झालो. पुन्हा वीज चमकली आणि त्या विजेच्या चमकेमध्ये प्रकाशात टेकडीच्या उजव्या बाजूला मला एक चिंचोळी वाट दिसली. मी त्या दिशेने भर पावसात बॅटरीच्या प्रकाशात चालू लागलो. माझ्या मागे ते तिघेही वाट तुडवू लागले. ती वाट टेकडीला बगल देऊन पुढे कुठेतरी घेऊन जात होती. ती वाट आम्ही चालू लागलो. पावसाची रिपरिप कमालीची वाढली होती. क्षणभरात आम्ही चिंब भिजलो होतो. अंगात हुडहुडी भरली होती. त्या भयंकर मुसळधार पावसाने व बोचऱ्या थंडीमुळे आम्ही कडकडू लागलो. अतिशय थंडी आम्हाला जाणवू लागली आणि मला पुन्हा पैंजणांचा छनछन आवाज ऐकू येऊ लागला. माझं संपूर्ण अंग त्या आवाजाने शहारलं. त्या पैंजणांचा आवाज मला 7व्या टेकडीपाशी आल्यावरच येऊ लागला होता. पुन्हा एकदा आभाळात एक गगनभेदी वीज कडाडली. आम्ही मनस्वी दचकलो व बाजूच्या खडकाला चिटकलो. त्या विजेच्या प्रकाशात आम्हा सर्वांना समोर जंगलाच्या मध्यात एक वास्तू दिसली. आम्ही शंकित नजरेने एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागलो. पुन्हा एकदा वीज कडाडली. पुन्हा ती वास्तू नजरेस पडली आणि आम्ही हर्षभरीत झालो. या मुसळधार पावसात आम्हाला जंगलात आसरा मिळाला होता. आसरा मिळाला या विचाराने मग आम्ही त्या वाटेनेच त्या वास्तूच्या दिशेने झपाझप चालू लागलो. माझ्याबरोबर पैंजणाचा आवाजही चालू लागला. आम्ही त्या गर्द जंगलातून व काळोखातून चिखल काटे तुडवत व पावसाचा मार सोसत आनंदाने जणू धावूच लागलो आणि एक 15 मिनिटाच्या आत आम्ही त्या पुरातन वास्तूपाशी शेवटी येऊन पोहोचलो. ती पुरातन वास्तू म्हणजे एक चिरेबंदी छोटाखानी वाडा होता. मी जरा चक्रावलोच. या घनदाट व झपाटलेल्या रावाच्या जंगलात हा चिरेबंदी वाडा कोणाचा असावा? या गर्द झाडांच्या बिकट दाटीवाटीत हा वाडा कोणी बांधला असावा आणि ते कोण राहत असावं व इथे आड रानात राहतं तरी कोण, असा मला प्रश्न पडला आणि अशा अनेक प्रश्नांनी माझ्या डोक्यात थैमान मांडलं. पाऊस मात्र वादळी वाऱ्यासह भयान कोसळत होता व पावसाच्या टपोऱ्या थेंबाच्या मारांनी आम्ही पुरते हैराण झालो होतो. मी मोठ्याने आवाज दिला, कुणी आहे का वाड्यात? असा आवाज देत मी तिथे विचारलं की वाड्यात कुणी आहे का म्हणून. वाड्यातून कोणताच आवाज आला नाही. मी पुन्हा आवाज दिला तरीही कोणीच प्रतिसाद दिला नाही.
किंवा कोणतीच प्रतिक्रिया वाड्यातून आली नाही. मग मी जरा पुढे सरकत वाड्याच्या लाकडी सागवानी दरवाजावरील जाड लोखंडी कडी जोरात दारावर वाजवली. ती लोखंडी कडी मी जोरात दारावर बडवली. एकदा, दोनदा, तीनदा आणि चारदा बडवली आणि वाड्याचा दरवाजा किंचित हलला. दरवाजाचा करकर आवाज आला. वाड्याचं दार उघडलं गेलं. मी श्वास रोखून थांबलो. बाकीचे पाठीमागे कुडकुडत उभे होते. दार संपूर्ण उघडलं गेलं तर दारात एक उंचपुरा बलदंड देहाचा, राकट चेहऱ्याचा व ओठांवर पांढऱ्या झुपकेदार मिशा असणारा भारदस्त व्यक्तिमत्वाचा माणूस उभा होता. त्याने अंगात साधी पांढरी गंजी घातली होती. कमरेखाली धोतर नेसला होता. त्याच्या उजव्या हातात भाला व डाव्या हातात कंदील होता. त्या कंदिलाच्या पिवळसर प्रकाशात त्याचा चेहरा खूप राकट व भयावह वाटला. त्याचा चेहरा पाहून मी किंचित मागे सरकलो. थोडासा मनात घाबरलो. त्याने माझ्यावर नजर रोखतच मला विचारलं, कोण रे तुम्ही आणि एरवेळी या जंगलात काय करताय? एरवेळी या जंगलास काय करलासा? कशाला आला इथे? नजर रोखत त्याने आमच्याकडे पाहून विचारलं. आणि मग मी एक आवंडा गिळत त्याला सांगू लागलो. आम्ही शुक्रगडाकडे निघालो होतो. 7वी टेकडीवर आलो आणि रस्ता चुकलो असं कळलं. म्हणून टेकडीला वळसा घालून पुढं सरकणाऱ्या वाटेने इथपर्यंत येऊन पोहोचलो. बाहेर लई पाऊस आहे. आम्हाला एका रात्रीपुरता आसरा मिळेल का इथे? मी केविलवाण्या सुरात त्यांना विचारलं. अरे सुक्काळीच्यांनो, तुमचा बाप तरी चालला होता का या आड रानानं शुक्रगडाकडं? मारला निघालास वाटतं तुम्ही. तो आमच्यावर डोळे वटारत म्हणाला आणि आम्हाला सुनावू लागला. तो एकदम भडकला होता. आम्ही त्या कोसळत्या जलधारेत नखशिखांत भिजत दारातच ताटकळत उभे होतो. तेवढ्यात त्या माणसाच्या पाठीमागून एक नाजूक आवाज माझ्या कानावर आला. कोण हाय धनी? जंगलात हरवलेली 4 पोरं हायती. दम आलो म्या त्यासनी घेऊन वाड्यात. तो परिचित माणूस त्या स्त्रीला म्हणाला आणि लगेच आमच्याकडे बघत तो म्हणाला, या पोराहो, माझ्या मागं बिगी बिगी या, असं तो आम्हाला म्हणाला. पावसात तिष्ठत थांबलेलो आम्ही त्याचे शब्द कानावर पडताच आम्ही आनंदाने बेभान होऊन लगबगीने वाड्यात प्रवेश केला. आता जरा कुठे बरं वाटू लागलं होतं. तो वाडा संपूर्ण दगडी होता. वाड्याचं छत संपूर्ण लाकडांनी झाकलं होतं. आम्ही दरवाजातून काही पायऱ्या उतरून आत गेलो. वाड्याच्या भरमध्यात एक लहान चौक होता. त्याच्या वरच्या छताला 4 मोठ्या चौकोनी लाकडी खांबांनी धरून ठेवलं होतं. आम्ही सर्वजण त्या चौकात येताच मी गरगर मुंडी फिरवून सर्व वाडा निरखून पाहू लागलो. त्या दगडी वाड्यात जवळपास 5 खोल्या होत्या. त्यांना 5 लाकडी काळ्या रंगाचे दरवाजे होते. त्या प्रत्येक दरवाजाच्या डाव्या बाजूच्या भिंतीवर एक फुरफुरती जळती मशाल तेवत होती. त्या मशालीचा तांबूस लाल प्रकाश त्या वाड्यात पसरला होता व तो वाडा भलताच अनामिक आणि भयावह असा भासत होता. तुमची खेटरं काढा रे इथं पोराहो, तो माणूस म्हणाला. तो अपरिचित माणूस आम्हा चौघांच्या डाव्या बाजूकडे हात दाखवत, हातातला भाला खांबाला अडकवत तो समोरील पायऱ्या चढून वर गेला. आम्ही आमचे चिखलानी माखलेले बूट तिथे सोडून वर पायऱ्या चढून त्याच्या पाठीपाठ वर पायऱ्या चढू लागलो तर समोर एक बंद दरवाजा होता. दरवाजाच्या दोन्ही बाजूला फुरफुरत्या जळत्या मशाली तेवत होत्या आणि त्या दरवाजाच्या अगदी वर कोणत्या तरी बलाढ्य प्राण्याची मुंडकी लटकवलेली होती. त्याचे मुंडके मोठे विचित्र होते व त्याचा काळा जबडा जाड होता व तोंडातून मोठाले खूर दात बाहेर आले होते. ते पाहून आम्ही मनस्वी घाबरलो व त्या माणसाच्या पाठीमागे हळूहळू चालू लागलो. या इकडच्या खोलीत या तुम्ही, म्हणत डाव्या बाजूच्या 3 नंबर खोलीची कडी उघडून तो आत गेला व क्षणार्धात त्या खोलीतून एक तांबूस प्रकाश बाहेर पडला. बहुतेक त्या खोलीतील पलोते पेटवले असावेत, त्याचाच हा प्रकाश असावा.
आम्ही त्या दरवाजाचा उंबरठा ओलांडून आत गेलो आणि मी ती खोलीची लांबी बघताच जरा चक्रावलोच. ती खोली वाड्याच्या तुलनेत बरीच मोठी भासत होती. बाहेरून तर हा वाडा खूप छोटा वाटतो. लईत लई छोट्या 3-4 खोल्यांचा असावा, पण इथं तर वाड्याची ही एकच खोली इतकी लांब व मोठी कशी काय? मी आश्चर्यचकित होऊन डोळे विस्फारून ती लांबट खोली न्याहाळू लागलो. त्या खोलीच्या मध्यात एक झुलता मोठा झोपाळाही झुलत होता. खोली प्रकाशमान करण्यासाठी जवळपास भिंतीवर 8 पलोते जळत होती आणि प्रत्येक भिंतीवर 2 ढाल व त्यात खुपसलेल्या 2-2 तलवारी लटकल्या होत्या व त्या 2 ढालींच्या मध्ये कोणत्या तरी प्राण्यांचे शरीर लटकवलेले होते. मी आणखीन निरखून ते कोणत्या प्राण्यांचे शिर आहे हे पाहू लागलो, तर एका भिंतीवर काळविटाचे शिर, दुसऱ्यावर अस्वलाचे, तिसऱ्या भिंतीवर वाघाचे होते आणि चौथ्या भिंतीवरील शिर पाहण्यासाठी मी मागे वळून पाहिलो व दचकलोच. ते शिर होते जंगलाच्या राजाचे, म्हणजेच बलाढ्य सिंहाचे. ही घ्या गोधडी आणि घोंगडी, ही टाका आणि त्यावर बैठक मारा. आमच्या बाईसाहेब तुम्हासाठी जेवण आणत्याती. तवस्तर ही अंगातील भिजलेली कापडं काढा आणि सुकलेलं घाला, मी आलोच, असे म्हणत तो अपरिचित माणूस खोली बाहेर निघून गेला. मग किती वेळ गप्प गप्प बसलेले सर्वजण बोलते झाले. बरं झालं बे, हे वाडा आपल्याला दिसला, नाहीतर पावसात कुडकुडत कुठे कुठे फिरत बसलं असतो काय माहीत, अमोल म्हणाला. आणि फिरून फिरून मेलो असतो बाई, आपण रस्ता चुकलो होतो, असे सर्वजण आता बोलते झाले. सम्या असं म्हणत होता. ए गप बसा बे तुम्ही, आता भेटला ना आसरा आणि जेवण पण येते. आता पण गप बसा, जेवण गिळा आणि गुमान झोपा, आपल्याला लवकर उठून निघायचं आहे. सागर सगळ्यांना उद्देशून म्हणाला. जाऊ दे रे, भांडू नका, तुम्ही आधी कपडे काढा आणि वाळलेले कपडे घाला बरं, मी सर्वांना म्हणालो. आणि आम्ही सर्वजण आता थोडे रिलॅक्स झालो होतो. आता मनातून भीती गेली होती. मग आम्ही पटापट कपडे बदलले आणि भिजलेले डोकं आणि अंग घसाघस घासून पुसून कोरडे केले व काळी घोंगडी जमिनीवर अंथरली व सर्वांच्या भिजलेल्या बॅगा एका कोपऱ्यात ठेवून दिल्या व मस्तपैकी त्या घोंगडीवर बैठक मारली. इथं किती प्राण्यांची मुंडकी लटकवली आहेत रे यांनी, खरी असतील का रे ही सर्व, सम्या म्हणाला. बघ ना, मला बघूनच भ्यायला होत आहे, नक्कीच ही खरी नसणार, अमोल त्याला म्हणाला. आम्ही ती मुंडकी लटकवलेली पाहून एकमेकांमध्ये आपापसात बोलत होतो. पण या प्राण्यांची मुंडकी यांना दिली कोणी, का यांनी या रावाच्या जंगलातून शिकार करून लटकवली आहेत, सागर बोलत होता. जंगलातील कोणत्याही प्राण्यांची शिकार करणं हा तर कायदेशीर गुन्हा आहे. जर यांनी शिकार करून ही मुंडकी इथं भिंतीवर लटकवली असतील तर ह्यांची काही खैर नाही. यांना एक ना एक दिवस सरकार शिक्षा नक्की करेलच, मी सर्वांना उद्देशून म्हणालो. इथं कोण यायलंय या जंगलात मरायला आणि हे मुंडके बघायला, काय कुणाला कळणार नाही आणि शिक्षा भिक्षा पण होणार नाही, सम्या म्हणाला. पण ही मुंडकी शिकार करून, मी बोलत असतानाच तो माणूस खोलीत येता झाला व माझं अर्धवट वाक्य पूर्ण करत म्हणाला. ही मुंडकी म्या शिकार करूनच इथं आणून लटकवली आहेत. तो अपरिचित माणूस आम्हाला त्या मुंडक्यांविषयी सांगू लागला. त्याच्या पाठीमागे एक सौंदर्य व रूपसंपन्न स्त्री हातात जेवणाचे तयार ताट घेऊन खोलीत प्रवेशली. आम्ही चौघे तिच्याकडे अगदी अवाक होऊन बघत राहिलो. इतकी ती रूपवान होती. ती विलक्षण सुंदर स्त्रीने लाल इरकल साडी नेसली होती, त्यामुळे तिचा गौरवर्ण त्या लाल रंगात आणखीनच उठून दिसत होता. तिची केशभूषा अप्रतिम होती. त्या केसांच्या भांगेत लाल भडक सिंदूर भरलं होतं. तिच्या पसरट गोऱ्या कपाळावर गोल गरगरीत लाल कुंकू अगदी शोभून दिसत होतं. तिच्या
तिच्या डाव्या नाकात सोन्याची नथ चमचमत होती. तिच्या दोन्ही कानात सुवर्ण कुंडले झुलत होती. त्यामुळे तिचा चेहरा आणखीनच रेखीव भासत होता. आम्ही चौघेही तिचं ते मादक सौंदर्य बघता बघता पुरे हरवून गेलो. हळूवार पावलांनी आमच्याजवळ ती येऊ लागली व तिचे ते देखणं आरसपणी सौंदर्य अधिक आमच्या नजरेत अधिकच खुलू लागलं. ती अतिशय सुंदर होती. तिच्या गळ्यात एक सोन्याचा अलंकार लखलखत होता. एक मंगळसूत्र व चांगलं जाड गंठण घातल्याने तिचा नाजूक गोरा गळा खूपच मोहक भासत होता. दोन्ही हातात भरगच्च हिरव्या बांगड्यासुद्धा तिने घातल्या होत्या. आम्ही तिचे ते लावण्य नुसतं एकटक बघतच राहिलो. मला तर बघता बघता एक प्रश्न पडला. ही इतकी सौंदर्यवान व दागिन्याने मडलेली स्त्री या घनदाट जंगलात व या राकट चेहऱ्याच्या माणसासोबत या बंदिस्त वाड्यात कशाला राहत असावी, असा प्रश्न मला तिला बघून पडला. तेवढ्यात ती आमच्यासमोर येऊन बसली व हातातील ताटे तिने आमच्या चौघांसमोर मांडली. आता आम्हाला 2 प्रश्न पडले. गपगुमान जेवण करावं का एकटक तिचे सौंदर्य न्याहाळत बसावं. आम्ही तेव्हा जरा बुचकळ्यातच पडलो. तिच्या सौंदर्याने एवढे आम्ही भुललो होतो. एवढी ती सुंदर होती. जेवा पोराहो, फक्कड जेवा. आमच्या सौभाग्यवती बाईसाहेबांच्या हातचं जेवण आहे, तो अपरिचित माणूस झोपाळ्यावर झुलत म्हणाला. तेव्हा कळलं, सौभाग्यवते बाईसाहेब म्हणजे ही याची बायको आहे तर. त्याच्या त्या भारदस्त आवाजाने आम्ही भानावर आलो व जेवणाच्या ताटाकडे बघितले तर ताटात पुरणपोळी, बटाटा, वांग्याची भाजी, पापड, भजी, दूध, येळवण्याची आमटी व मसाले भात वाढलेला होता. ते पाहून सर्वजण खूप खुश झाले व आम्ही सर्वही त्या जेवणावर ताव मारायला सुरुवात केली. मी त्या पदार्थांनी भरलेले ते जेवण पाहून आश्चर्यचकित झालो. मला वाटलं होतं हे आम्हाला पिठलं भाकरी व कांदा देतील, पण यांनी तर पुरणपोळीचा बेत केला. या अनपेक्षित गोष्टींकडे मी दुर्लक्ष करीत मस्तपैकी जेवायला सुरुवात केली. पटापट आम्ही जेवण संपवलं. त्या समोर बसलेल्या स्त्रीने आणखीन पदार्थ घेण्याचा आग्रह केला, पण सगळ्यांनीच घेण्यास नकार दिला. आम्ही ताटात हात धुतले व पाणी प्यायलो. कसं होतं रे मर्दांनो जेवण, तो माणूस आमच्याकडे बघून आणि आम्हाला उद्देशून म्हणाला. 1 नंबर. सर्वांनी आम्ही एका सुरातच त्या जेवणाची दाद दिली. त्या सुंदर स्त्रीने ते आम्ही जेवलेले ताट उचलले व ते घेऊन ती खोलीच्या बाहेर गेली. आम्ही मस्तपैकी आता अंथरुणावर पडी मारली. तो माणूस आमच्यासमोर झोपाळ्यावर झुलत हातातल्या अडकीत त्याने सुपारी फोडत बसला होता. फोडलेली सुपारी चगळत तो आमच्याकडे बघत होता. हे तुम्हा समद्यासनी लागलं कसं रे, त्यानं आम्हा सर्वांना उद्देशून प्रश्न केला. आमची हालत बघून त्याने आम्हाला असा प्रश्न केला. त्याच्या राकट भयावह चेहऱ्याकडे न बघता आम्ही उतरलो. जंगलातून येताना आम्ही धडपडलो, एका पाठोपाठ सलग चौघेही, आणि त्यामुळे आम्हा सर्वांना ही दुखापत झाली. करत त्याने एक दीर्घ सुस्कारा सोडला. त्यांचा दगडी वारा खूप गरम होता. वाड्यात आल्यापासून आमच्या अंगातल्या थंडीने केव्हाच दडी मारली होती. बहुधा आता मुसळधार कोसळणारा पाऊस थांबला होता, कारण वाड्यात आल्यापासून पावसाचा व कडाडणाऱ्या विजांचा बिलकुलही आवाज आला नव्हता. आम्ही झोपलेल्या त्या खोलीत 8 जळते पलोते फुरफुरत जळत होते. त्याचा तांबूस लाल प्रकाश खोलीभर पसरला होता. आम्ही त्यांनी दिलेल्या त्या जाड घोंगडीत निपचित पडून राहिलो. खोलीत तर एक अनामिक अशी शांतता वावरू लागली. आम्ही फार दमलो होतो आणि आम्ही गपचूप निपचित पडून राहिलो. तेवढ्यात तो माणूस आम्हाला म्हणाला, तुम्हासनी जंगलातून येताना कुणी भेटला का रे पोरांनो, असा प्रश्न त्या अपरिचित माणसाने आम्हाला केला. त्याच्या त्या मंद आवाजात एक भावुकपणा मला जाणवला. नाही, कोणी नाही भेटलं आम्हाला तर जंगलात, सम्याने त्याला उत्तर दिलं. मग कुणाचा आवाज बिवाज ऐकू आला का रे, त्या माणसाने पुन्हा भावुकपणेच आम्हाला प्रश्न विचारला. आम्ही एकमेकांच्या तोंडाकडे बघत राहिलो. हा माणूस आम्हाला असे
चित्रविचित्र प्रश्न का विचारत आहे असा प्रश्न आम्हा सर्वांनाच पडला होता. बाकीच्या तिघांनी नकारात्मक माना हलवल्या, पण मला मात्र चौथ्या टेकडी उतरताना आम्ही पडल्यावर पैंजणांचा आवाज मला ऐकू आला होता व वाड्यापर्यंत येईपर्यंत तो पैंजणांचा आवाज माझी सोबत करत होता. पण वाड्यात आल्यापासून तो आवाज मला ऐकू आला नव्हता. मला ऐकू आलेला हा आवाज त्यांना सांगू का नको हा प्रश्न पडला. तरी मी धीर करत हळूच म्हणालो, हां, मला एक आवाज ऐकू आला होता. कुणाचा आला? सागरने चमकून प्रश्न केला आणि माझ्याकडे पाहिले. तो झोपाळ्यावर झुलत बसलेला माणूसही चमकून उठून नीट बसला व तोही म्हणाला, कसला आवाज ऐकू आला रे तुला? कुणाच्या तरी पैंजणांचा आवाज, मी म्हणालो. आणि अकस्मात बाहेर जोराने वीज कडाडली. तिच्या गगनभेदी आवाजाने सर्वांचे अंग थरारले. आम्ही दचकून जागेवर उठून बसलो. आम्ही निश्चित पडलेलो अगदी जागेवर उठून बसलो. काय, पैंजणांचा आवाज ऐकू आला तुला? म्हणजे ती आमची अलका होती. तो माणूस दचकून उठून हर्षभरीत होऊन अगदी म्हणाला. मला काहीच कळेना. कोण अलका? मला तर दिसली पण नाही. मला तर फक्त पैंजणांचाच आवाज आला होता. पण तो माणूस, अपरिचित माणूस अगदीच हर्षभरीत होऊन म्हणत होता. तेवढ्यात खोलीच्या बाहेरून कोणाचा तरी मुसमुसून रडल्याचा मंद आवाज ऐकू येऊ लागला. बाहेरच्या खोलीतून कोणीतरी मुसमुसून रडत होते. नक्की काय होते? काय रहस्य होते त्या पैंजणांचे? आणि काय संबंध होता त्या वाड्यातील माणसाचा त्या पैंजणांच्या आवाजाशी? हे पाहण्यासाठी या कथेतील भाग 2 लवकरच येत आहे. भाग 1 म्हणजेच हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. तसेच ही कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. त्याचप्रमाणे तुम्हाला आमचा मराठी कथालेखन हा चॅनल आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि सुंदरशी कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.